सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार उद्या असणार आहे. माता लक्ष्मीच्या वेगवेगळ्या सेवा आणि यासोबतच वैभव लक्ष्मी व्रताची आपण स्थापना अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करत असतो. देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी आणि आपल्यावरती तिचा कृपाशीर्वाद राहावा म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं देवी लक्ष्मीची सेवा आणि साधना करत असतो. या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला एका गोष्टीसाठी अजिबातही मागं राहून चालणार नाही. ते म्हणजे माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी अशी सेवा कुंकुमार्चन. हे कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय? कुंकुमार्चन माता लक्ष्मीला एवढं का आवडतं आणि कुंकुमार्चन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ते कुंकुमार्चन कशा पद्धतीनं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही उद्याच्या गुरुवारी अथवा मार्गशीर्ष महिन्यामधील उरलेल्या 3ही गुरुवारी तुम्ही हे कुंकुमार्चन अतिशय उत्साहात, आनंदात आणि प्रभावीपणे करू शकता. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हे कुंकुमार्चन नेमकं कसं करायचं आहे ते. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण ते आपला चॅनेल तुमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात अगोदर आपण ह्या गोष्टीची माहिती घेऊया की कुंकुमार्चन करणं म्हणजे नेमकं काय असतं ते. इच्छित देवी देवतांचा नामजप करत आपण एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तसबिरीवरती चरणांपासून प्रारंभ करून ते त्या मूर्तीच्या डोक्यापर्यंत वाहनं अथवा ललित सहस्त्रनाम इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवानं स्नान घालणं याला कुंकुमार्चन असं म्हणतात. देवीचा नामजप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवानं स्नान घालणं म्हणजे कुंकुमार्चन होय. यामध्ये श्रीसूक्त, देवी स्तुती, निर्वाण मंत्र, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली असं म्हणत तुम्ही या कुंकवाला व्हायचं हेच कुंकुमार्चन असतं. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार या प्रत्येक दिवशी तुम्ही कुंकुमार्चन अवश्य करू शकता. या सगळ्यांमध्ये तुम्हाला कुंकुमार्चन टाळायचं आहे ते म्हणजे अमावस्येला. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचताना तुम्ही पूर्वी किंवा पाठ वाचत असताना देखील हे कुंकुमार्चन करणं शुभ मानलं जातं आणि ते तितकंच पुण्यकारक आणि फलदायी देखील असतं. त्यामुळं यंदाच्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची ही सेवा अजिबातही चुकवू नका. यासोबतच कुंकुमार्चनामागं काय शास्त्र आहे ते देखील आपण जाणून घ्यायला हवं. कुंकुवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता खूप जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीमधील शक्तितत्व कुंकवात येतात. नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातूनच झाली. शक्तितत्वाचं दर्शक म्हणून देवीची मूर्ती कुंकवानं पूजा करून भरायची असते. कुंकवामधून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडं ब्रह्मांडामधील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीमधील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचं दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचं प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेमध्ये अग्रगण्य स्थान आहे. मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दळवणाऱ्या सुवासाशी साधर्म्य साधणारा असल्यानं देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचं प्रभावी माध्यम वापरलं जातं. कुंकवामध्ये शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता खूप जास्त असते. देवीला जेव्हा आपण हे कुंकुमार्चन करतो तेव्हा ती जागृत होते आणि जागृत मूर्तीमधील शक्तितत्व कुंकवात येतं आणि ते कुंकू आपण आपल्या कपाळाला लावलं की आपल्याला ती शक्ती मिळते. त्यामुळं आपल्याला हे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं हे कुंकू साठवून एका डबीमध्ये ठेवून आपल्याला अक्षय लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या रोजच्या हळदी कुंकू लावण्यासाठी आपल्याला ते वापरायचं असतं. जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन कराल त्यावेळी असं केलेलं कुंकू तुम्हाला देवीचा प्रसाद म्हणून आपल्या मित्र आप्तेष्टांना वाटायचं असतं. हे कुंकू पुन्हा देवपूजेसाठी आपण अजिबातही वापरायचं नसतं. हे कुंकू तुम्ही रोज कपाळाला सिंदूर म्हणून वापरू शकता. कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं हे कुंकू आपण एका डबीत ठेवून आपण जेव्हा केव्हा कोणत्याही कार्यसिद्धीसाठी जाणार आहोत त्यावेळेस ते आपल्या भाळी म्हणजेच आपल्या कपाळी आपल्याला लावायचं असतं. आता हे कुंकुमार्चन करण्याचा विधी काय असणार आहे ते आपण पुढं जाणून घेऊया.
एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या ताम्हणामध्ये तुम्हाला देवीची मूर्ती ठेवायची आहे. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती तुम्ही यासाठी वापरू शकता. यासोबतच माता लक्ष्मीचं प्रिय असं श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच सुपारी, यंत्र, ताम्रपट आणि सुवर्णपट हे देखील तुम्ही यासाठी वापरू शकता. पात्रामध्ये घेऊन ते सुचिरभूत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवीचं आवाहन करून आपल्याला पूजन करायचं असतं. लाल फुलं आणि गुलाब यांचे आपल्याला व्हायचे आहे आणि शक्य असेल तर ताम्हणामध्ये ही फुलं मूर्तीच्या सभोवताली ठेवून तुम्ही ते ताम्हण अधिक सुशोभित देखील करू शकता. दीप धूप लावायचा आहे आणि गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्हाला, आणि शक्यतो तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालेल, अशा पद्धतीने तुम्हाला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्त्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावली हे देखील म्हणत तुम्ही एक एक नामाचा जप करू शकता. आणि देवीचा जप करत म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी देवेभ्यो नमः या मंत्राचा जप करत देखील तुम्ही देवीच्या मूर्तीवरती चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकवानं आच्छादित करायचं आहे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेने तुम्हाला म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका आणि मधले बोट यांनीच तुम्हाला कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहत जायचं आहे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात, तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. आणि दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे, तो म्हणजे आपल्याला चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशावेळी तुम्हाला करंगळी आणि तर्जनी यांचा स्पर्श न करता हे कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे. मंत्रजप, नामजप आणि किंवा नामावली पूर्ण झाल्यावर आपल्याला देवीची आरती करून मनोकामना करायची आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी ती मूर्ती आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वस्थानी आपल्याला स्थापित करायचं आहे. हे कुंकू आपल्याला पुन्हा पूजेमध्ये वापरायचं नाही. कुंकू डबेमध्ये भरून रोज आपल्या मस्तकावरती लावायचं आहे आणि पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू हे देवीचा प्रसाद म्हणून आपल्याला आप्तेष्टांना वाटायचं असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला कुंकुमार्चनचा अतिशय साधा, सोपा पण प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगत आहे. ते म्हणजे तुम्हाला ललिता सहस्त्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली यांचं उच्चारण करत कुंकुमार्चन करू शकता. आणि यासोबतच जर तुम्हाला ते जर शक्य नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देवेभ्यो नमः असा अगदी साधा मंत्र म्हणत देखील तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता. आश्विन नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचण्याच्या दरम्यान कुंकुमार्चन करणं हे खूप जास्त पुण्यकारक असतं. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन केलं जातं. आणि यासोबतच आत्ता जे सांगितलं आहे तशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देखील आपल्याला हे कुंकुमार्चन खूप पवित्र मानलं जातं. कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिलं जातं आणि त्यानंतर ते चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत व्हायचं असतं. देवीला कुंकू वाहताना करंगळी व तर्जनी या बोटांचा स्पर्श न करता मृगीमुद्रेप्रमाणे फक्त अंगठा, अनामिका आणि मधलं बोट यांनीच हे कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं. यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकुमार्चनासाठी आपल्याला तांबे, पितळ किंवा चांदीचं ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये देवीची मूर्ती ठेवून अन्नपूर्णा माता, दुर्गादेवी आणि महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीचा मूर्ती आपण यासाठी घेऊ शकतो. श्रीयंत्र, प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, ताम्रपट यांचा देखील तुम्ही वापर करू शकता. कुंकुमार्चन करताना दीप आणि धूप लावा आणि तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावायला हवा. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून आपल्याला मनोकामना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे. कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू हे एका डबीत ठेवायचं आहे आणि हे कुंकू अतिशय पवित्र असल्यानं ती डबी स्वच्छ आणि मोठी असायला हवी. हे अर्पण केलेलं कुंकू देवीचा प्रसाद म्हणून आपल्याला नातेवाईक, मित्रपरिवार यांना अवश्य द्यायचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुंकू पुन्हा देवीच्या पूजेमध्ये वापरायचं नाही. हे रोज आपल्या कपाळाला सिंदूर म्हणून वापरणं हे खूप उत्तम मानलं जाईल. त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटापट मार्गी लागतात.
शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावरती लाल रंगाच्या कुंकवाचा टिळा लावत आलेली आपण पाहिली आहे. खेडेगावामध्ये तर कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असायचा. कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. पूर्वी विवाहित स्त्री ठसठशीत कुंकू वापरली की कळून यायची. पूर्वीच्या काळी काही स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या आणि कुंकू हे जसे साजशृंगाराचं साधन आहे तसेच महिलांच्या सौभाग्याचंही प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या पतीच्या व्यवसाय वाढीसाठी, तुमच्या घरातील सुखसमृद्धीसाठी, आनंदासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून पैसा आणि भरभराटीसाठी तुम्ही हे कुंकुमार्चन अवश्य करा आणि तुमच्या घरामध्ये झालेला बदल स्वतःच्याच डोळ्यांनी अनुभवा. तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुंकुमार्चनबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही ते देखील मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका. तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष महिन्यामधील येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.